चला बोला पटापटा, खरं खरं बोला, कारण खोटं बोललेलं मला खपत नाही, कारण सावंत कधी खोटं बोलत नाही. बोला. हाँ पर बोलने का क्या है? तू एक काठमांडूची कविता म्हण. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांचा. मैं तो बोलेगा लेकिन आपको समझ में आएगा क्या? अरे म्हणजे ना कपिल साहेबांबद्दल काही माहिती आहे का? ती असेल तर माझ्याकडे द्या, सांगा. सर, Kapil sir is the very handsome. He's a very good in nature. He's the helping hand person. Kapil sir's word is the Stop it your English right now. ती माहिती म्हणजे ते कसे दिसतात, हँडसम आहेत की नाही, उंच बुटके, ते नाही विचारते. कपिल साहेब जाण्याच्या आधी आणि गेल्यानंतर काय काय घडलं ते मला सांगा आत्ताच्या आत्ता. कपिल साहेब होते तेव्हा आम्ही लय खुश होतो. ते गेले आणि आम्ही लय दुःखी झालो. सांगा सांगा, कपिल साहेब गेल्यानंतर तुमच्यामध्ये काय काय बदल झाले? तुम्ही दुःखी झालात, तुम्ही रडलात, तुम्ही जेवण सोडलात का? सांगा मला. अण्णा बरे आम्हाला जेवण सोडून देतील? आमचे अण्णा नेहमी म्हणतात, माणसाला किती दुःख झालं ना तरी त्यांनी वेळच्या वेळी जेवलंच पाहिजे. और साहब हमारे काठमांडू में है ना, कोई गायब हो जाता है ना तभी हम एक टाइम का खाना खाता है, लेकिन इधर है ना इस्माइल और अन्ना हमको खाना खिला खिला के मारता है. मला जे अण्णा सांगते तेच मी करतोय. इस्माईल, जर का तू अण्णांचं ऐकलंस ना तर अण्णा तुझ्याशी बिलकुल भांडणार नाहीत. हो, मग अण्णा मला सांगल नॉनव्हेज बनवू नको, नॉनव्हेज खाऊ नको, मग मी तसं करू काय? उगाच काय पण मला सांगू नको. अरे आपसामध्ये भांडताय कसले? या बघा, मी जसा आफांचा भक्त आहे तसेच तुम्ही कपिल सरांचे भक्त आहेत, हे मला माहित नाही का? मला माहिती आहे, परंतु तुमच्या निस्त्या भावना जर मी समजून घेतल्या तर कपिल सर सापडणार आहेत का? सांगा मला. सर, यू द करेक्ट. असे कपिल सर नाही फाइंडिंग होणार. समजलं ना तुम्हाला? समजलं ना? आता मला सांगा, कपिल सर गेल्यानंतर या रामाश्रयमध्ये काय काय अशा घटना घडल्या? कोणाचा फोन आला, खंडणीसाठी फोन आला, काय काय झालं याची इस्तंबूल माहिती, आपलं इत्तंभूत माहिती मला मिळाली पाहिजे. माहिती म्हणजे साहब जब गया ना तब धनंजय साहब इधर आया साहब, इतना ही माहिती है. पण ते इथं कमून आले, त्यांना तुम्ही बोलवून घेतलत का? याची समधी माहिती मी त्यांच्याकडनं घेईलच. साहेब, कपिल साहेबांचा धनंजय भाऊंना फोन आलेला की ते परदेशात जात आहेत, तेव्हा तुम्ही हात येऊन कारभार सांभाळा म्हणून. आणि साहेब, कपिल साहेब गेल्यानंतर आता खूप काही विचित्र घटना घडल्या. विचित्र? हाँ साहब, अपना श्रेया बेबी ना उसको रिक्शा वाला ने ऐसा धक्का मार के गिरा दिया. और अपना गौरी मैम साहब, उनका स्कूटर का ना दोनों ब्रेक फेल हो गया. साहब जी, और एक बात है, कपिल साहब है ना अतरंग को बता रहा था आज गिर गया, उनको हॉस्पिटल में एडमिट किया है, ऐसा फोन आया था साहब जी को. गौरी, गौरी. हा बाबा. तू इथं कपिलच्या खोलीत काय करतेस? मला नाही माहित मी नक्की इथे काय करते, पण कपिल कुठे गेलाय याबद्दल काही क्लू मिळतोय का हे बघायला आले होते.
अगं पण कपिलने त्याचं सगळं सामान केव्हाच रामाश्रयवरच्या कॉटेजमध्ये हलवलंय. ऑलमोस्ट. पण चुकून जर काही राहिलं असेल आणि क्लू मिळाला तर चांगलं आहे ना बाबा. रामाश्रयवरच्या कॉटेजमध्ये जाऊन पाहिलंस? कॉटेजचा काना कोपरा शोधून काढलाय मी, पण काहीच मिळत नाही. सावर स्वतःला. काळजी नको करूस. पोलीस लवकरात लवकर कपिलला शोधून काढतील. बाबा, मला ना असं वाटतं की आपल्याला सकृत दर्शनी दिसतंय की तो आपल्याला फसवून आउट ऑफ इंडिया गेलाय. पण मला मनापासून वाटतंय बाबा की तो ना कुठल्या तरी संकटात अडकलाय. त्याला काही होणार नाही ना? काही नाही होणार, काही होणार नाही. सही सलामत तो संकटातनं बाहेर पडेल. हा चांगल्या माणसाचं कोणी कधी वाईट करू शकत नाही. हे बघ सत्य आहे. फोन घे. हॅलो, हा सावंत साहेब बोला. गौरी मॅडम, तुम्ही जरा पोलीस स्टेशनला येताल का? काही कळलं का कपिल कुठे आहे ते? ऐका, एक छोटासा क्लू मिळाला आहे, पण मी ते फोनवर नाही सांगू शकत आता. तुम्ही पोलीस स्टेशनला आलात तर बरं पडेल, प्लीज. हो, मी येते. हा बाबा, सावंत साहेबांचा फोन होता. त्यांना काहीतरी क्लू मिळाला. कपिल कुठे आहे? जा, भेटत ना. चांगली बातमी मिळेल. जा. मी आले. हो, सावकाश जा. हो. गौरी मॅडम, तुम्ही कधी फ्लाईटने प्रवास केला? हो, केला ना, पण भारतातल्या भारतात, परदेशी नाही गेले कधी. हा. डोमेस्टिक फ्लाईटच्या चेकिंगला आणि इंटरनॅशनल फ्लाईटच्या चेकिंगला दोन्हीमध्ये असा फरक असतो की इंटरनॅशनल फ्लाईटच्या चेकिंगला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळं आपल्याला त्या एअरपोर्टला लय अगोदर जावं लागतं. हो, कल्पना आहे मला त्याची. आणि कपिल साहेब ज्या फ्लाईटने गेलेत ते फ्लाईट फुल भरलेलं होतं. त्याच्यामध्ये एक बी सीट रिकामी नव्हती. म्हणजे याचा अर्थ की तू एम्स्टरडॅमला गेलाय? नाही मॅडम, याचा अर्थ असा होतो की ते एम्स्टरडॅमला गेले आहेतच अशी खात्रीपूर्वक माहिती आपण सांगू शकत नाही. म्हणजे मला एवढंच कळलेलं आहे, फ्लाईट फुल होतं, पण त्याच्यामध्ये कपिल साहेब होते का नाही हे अजून नक्की कळलेलं नाहीये. म्हणून मी फ्लाईटचे डिटेल्स सुद्धा मागवले. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे मला काय वाटतं गौरी मॅडम की कपिल साहेब असं खोटं बोलून किंवा कोणाला न सांगता हे परस्पर जाणाऱ्यातले व्यक्तिमत्व नाही आहेत. आणि म्हणून मग मी त्या फ्लाईटच्या पॅसेंजरची लिस्ट मागून घेतली. आणि ती लिस्ट जवळ येत नाही तोवर आपण नक्की काहीच सांगू शकणार नाही. खरं तर माझाही विश्वास नाहीये की तो असा जाईल म्हणून, पण म्हणूनच जास्त काळजी वाटते आता मला. नाही, कळेल लवकरच. तुम्ही काही काळजी करू नका. मी स्वतः लक्ष घालून ही केस हँडल करतोय. कपिल साहेब कुठे आहेत, कसे आहेत, कुठल्या परिस्थितीत आहेत, आपल्या देशात आहेत का परदेशात निघून गेलेत, ह्याच्यामध्ये मी लक्ष घालतोय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सावंत साहेब, थँक्यू सो मच. आता तुमचाच आधार आहे हो आम्हाला. अहो गौरी मॅडम, थँक्स कसलं म्हणताय? आधार बिधार काय शब्द वापरताय तुम्ही? अहो आप्पा माझे दैवत आहेत. हा, आणि आप्पांचा पुतण्या नाही हरवलाय. माझ्यासाठी त्याला शोधून काढणं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे, हे ध्येय आहे माझं. त्याच्यामुळे तुम्ही असले शब्द वापरू नका. आणि आमचं पोलिसांचं कर्तव्यच आहे. माझा माणूस तुमच्या घराजवळ थांबलाय. मला काय वाटलं की तुम्ही गुल झालात की काय. नाही, गुल व्हा हो, पण आधी मला ऑर्डर द्या आणि मग गुल व्हा. ऑर्डर? हा, कसली? श्रेयापासून आजीपर्यंत की आजीपासून श्रेयापर्यंत की डायरेक्ट गौरी?